श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज ना आम्ही जाणार होतो विट्याला, म्हणजे थोडीफार शॉपिंग करायची होती. पण त्याआधी ना आम्हाला मळ्यात पण जायचं होतं, कारण म्हणजे लाईट जाणार होती म्हणून जनावरांसाठी पाणी भरायचं होतं. मग जाता जाता आम्ही गेलो मळ्यात, आणि असं पण ऊसाला पण औषध मारायचं होतं म्हणून त्यासाठी पण पाणी भरून ठेवायचं होतं. तर आम्ही मळ्यात पोचलो आणि हे आहे आमच्या जांभळीचं झाड. आता जांभळं नाही आहेत, पण सीझनमध्ये भरपूर जांभळं लागतात बरं का. तर ह्या बघा आमच्या कोंबड्या, म्हणजे कोणी पण गेटवरती आलं ना की लगेच गेटकडे पळत सुटतात. म्हणजे ह्याना मग आता आपल्याला कोणतरी खायला टाकायला आलंय म्हणून कसं त्यांच्या मागं पळतात सगळ्या. म्हणजे तो रोजचा माणूस आहे, रोज येतात ते मळ्यात. आणि हा बघा आमचा शेतकरी कोंबड्यांना भिवून पळतोय. तर इकडे यांचं मागं पाणी भरायचं सुरू होतं आणि वातावरण मस्त झालं होतं बरं का. म्हणजे आभाळ आलं होतं पण पाऊस अजिबात नव्हता. तर म्हटलं बरं झालं. तर तोपर्यंत मला इकडं 2 अंडी सापडली, म्हणून ती मी नेऊन आज शेडमध्ये ठेवली. म्हणजे कोंबड्या इतक्या म्हणजे बाहेर कुठं पण अंडी घालतात. म्हणजे तसं कॅरेट ठेवलेत तसं अंडी घालायसाठी, पण कुठं पण घालतात. आणि हे बघा एवढा मोठ्या परिसरात आमचं म्हणजे शेड आहे. आता तुम्ही म्हणाले एवढं सगळं कशासाठी, तर म्हणजे आधी आमची बरेच म्हणजे जनावर म्हणजे गाया वगैरे होत्या आणि शेरडं पण होते आमची, त्यासाठी हे सगळं कंपाऊंड केलं आहे. पण आता नाही, आता सगळं कमी केलं आहे. शेरडं पण नाहीत आणि गाया पण नाहीत. तर फक्त ही एक म्हस आणि एक रेडा काय आमचं आता. तर इकडं बघा सकाळी मामांनी आणि आत्यानं ही वैरण काढून ठेवली होती. आणि ही जाळी शेरड्यांसाठी केली होती, म्हणजे एकात बाकी कोकरा आणि एकात मोठ्या शेरड्या असायच्या. पण आता नाही, ते काय सगळं म्हणजे विकून टाकल्या शेरड्या. आणि त्यानंतर मी शेडच्या मागं आली, कारण ह्यांचं इकडं म्हणजे ह्याला ऊसाला म्हणजे औषध मारायचं होतं म्हणून पाणी भरायचं सुरू होतं, म्हणून मी इकडं मागं आलते शेडच्या. आणि हे सब काय काकातनं खाली उतरायलाच तयार नव्हतं. तर हे बघा इकडे यांचं पाणी भरायचं सुरू आहे, कारण उद्या काय तर औषध मारायला पोरं येणार आहेत म्हणून. आणि हे बघा आमचं लिंबूचं झाड, म्हणजे तिकडं विहिरीकडे एक आहे त्याला सगळ्यात जास्त लिंबू लागतात. ह्याला काही जास्त लागत नाही, फक्त थोडीफार लागतात. आत्ता तर काही नाहीत लिंबू याला. मग ह्यांचं इकडं पाणी भरायचं सुरू म्हटलं चला आपण शेण काढूया. तोपर्यंत मसरांनी सगळे राडा करून ठेवला होता. आता तुम्ही म्हणाले एक दिवस येऊन काम करून दाखवते, पण तसं काही नाही बरं का. मला सवय आहे कामाची सगळ्या, कारण आत्ता एक बाळ लहान आहे म्हणून, म्हणजे प्रेग्नन्सी राहिल्यापासून मी मळ्यात नाही. त्याआधी आम्ही म्हणजे रोज मळ्यातच असायचो आणि ही सगळी कामं करून मी करत होती. त्यामुळे असं काही नाही बरं का. हे बघा मसर पण मला ओळखतात, म्हणजे मारत बिरत नाहीत अजिबात काय. तर तोपर्यंत इकडं त्यांनी म्हणजे त्यांचं पाणी भरून झालं आणि या मसरासनी वैरण टाकली. आता कुट्टा मशीन काही नाही म्हणून आता अशी टाक म्हणजे होती ती, पण म्हणजे आम्ही दिली. काही एकच मस आहे म्हणून मग काय एवढी गरज पडत नाही त्याची, म्हणून आहे अशीच वैरण टाकली. आणि आवरून आम्हाला जायचं होतं विट्याला, कारण विट्यात पण बरेच काम होतं. आणि पाऊस काय अजून तर काय आलं नाही, पण आभाळ आलं होतं, कधी पण येऊ शकतो त्याचं काय. मग निघालो आम्ही त्यानंतर. आणि कोंबड्यासारख्या पायात करत होतं म्हणून जाता जाता पण त्यासनी तांदूळ टाकलं आणि आम्ही गेलो विट्याला. बघू शकता किती आभाळ आले, पण भारी वाटत होतं. म्हणजे ऊन नव्हतं, मस्त आभाळ आलं होतं, वारं बिरं. म्हटलं बरं झालं. गेलो मग दुकानात. सगळ्यात आधी तर ह्याला कपडेच घेऊया म्हणलं, कारण त्याच कामासाठी मेन तर आम्ही आलतो. गेल्या बरेच कपडे म्हणजे पॅन्ट दाखवल्या, पण म्हणजे चांगले होते सगळे कपडे, पण आम्हाला त्यातलं एक पण पसंत पडेल. म्हणजे असं काय असं रफवाल्या जीन्स होत्या, मग आम्हाला अशी सॉफ्टमधली म्हणजे पाहिजे होती पॅन्ट अशी, की जी त्याने आत्ता घातली, पण ती गुजरातवरून आणल्या. अशी पॅन्ट पाहिजे होती आम्हाला.
पण ते बोलले नाहीच इथं काय ते अवेलेबल नाही म्हणून मग जाऊ दे म्हटलं. म्हटलं आधी जाऊ दे, आता पॅन्ट राहू दे, आता शर्ट बघूया. मग असं शर्टमध्ये एकदम असं घालून बघितलं आणि ह्याच्या आरशामध्ये काय अडकलं होतं काय माहिती. तर हा शर्ट घालून बघितला पण तो पण काही बरोबर वाटला नाही म्हणून जाऊ दे, कॅन्सलच केला आम्ही. नंतर दुसऱ्या दुकानात गेलो. तर असं म्हणजे नंतर मग दुसऱ्या दुकानात थोडा वेळ बघितले कपडे आणि एक दोन ट्राय करून बघितली आणि जाऊ दे म्हणलं आता इथे घेऊयाच, कारण आणखीन बरीच काम म्हणजे करायची होती. एका ड्रेससाठी इतका वेळ नको घालवाय म्हणून मग तिथे घेतला एक ड्रेस आणि शेवटपर्यंत आम्हाला पाहिजे तशी पॅन्ट आणि शर्ट काय मिळालंच नाही. पण म्हटलं जाऊ दे परत कधी तर, नाही तर मग जाऊ दे म्हटलं. घेतले मग कपडे आणि त्यानंतर गेलो आम्ही माझ्या फोनला कवर घेण्यासाठी. तिथे गेलो तर आज बहुतेक ना आम्हाला शॉपिंगला मुहूर्तच नव्हता, कारण कपड्याचे ते तर आणि इथे आलो तर इथे पण फोनला कवर म्हणजे जे पाहिजे ते नव्हतं. त्यानंतर गेलो मग आम्ही नाश्ता करायला. म्हटलं जाऊ ते सगळं पोटोबा तर करूया आधी, कारण भूक बरीच लागली मला तर, भूक लागली होती म्हणून म्हटलं चला जाऊया आधी नाश्ता करूया आणि मग जे काय असेल ते. आणि ऑर्डर तर यायला अजून वेळ होता, तोपर्यंत बघा ह्या दोघांचं इकडं काय सुरू आहे. आधी थम्सअप घेतलं होतं आम्ही आणि यांचं इकडं बघा थम्सअप प्यायचं सुरू आहे. तर तोपर्यंत मग ऑर्डर आली, मस्तपैकी पावभाजी खाल्ली आणि त्यानंतर गेला मी मेन कामाला म्हणजे फोटो. म्हणजे खरं तर आम्ही आधी घेणार होतो पण म्हटलं जाऊ दे हे कुठं वागवत बसायचं म्हणून सगळं झाल्यानंतर मग शेवटी आम्ही फोटो म्हणजे गेल्यावर जो रिपेअर करायला टाकला होता तो आणायचा राहून गेला होता, कारण ते आम्हाला बोलले होते की आम्ही फोन करतो पण त्याने काही फोन केला नाही. आणि गेल्यावर विचारलं तर म्हणतात की आमच्या काही लक्षात नाही आणि आम्ही पण काही नंबर आणला नव्हता, त्यामुळे म्हटलं जाऊ दे आता जेव्हा जाईल तेव्हाच आणूया. म्हटलं आता आलोच आहे तर घेऊन जाऊया. फोटो तयार होता, तिथून फोटो घेतला आणि आता काही फुटायचं टेन्शन नव्हतं याचं बरं का. त्यानंतर आम्ही निघालो घरी आणि येता येता पण मग एका ठिकाणी अजून पण काहीतरी घ्यायचं राहिलंच होतं म्हणून मग गेलो म्हणजे मॉलमध्ये. तर इथे जास्त काही नाही बरं का, फक्त समरसाठी ओट्स घ्यायचे होते ते सगळं राहिलं होतं, कारण ते आम्हाला दुसरे कुठं मिळालंच नाही म्हणून म्हटलं चला जाता जाता घेऊन जाऊया. आणि आम्हाला लगेच आता घरी पण जायचं होतं कारण 6:30 वाजले होते आणि घरी जाऊन अजून मला इडली करायची. इडलीच सगळं म्हणजे इडली म्हणजे त्यात सांबार चटणी डोसा वगैरे सगळं चालू ते करायचं होतं म्हणून म्हटलं चला पटपट आवरून घरी जाऊया. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.